हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ. आज आहे गुढीपाडवा. तर मी डॉक्टर आणि जबू आम्ही चाललो सिद्धिविनायकला, दादरला. आणि वाजले बघ किती, सकाळचे 4. आणि मग तिथूनच आम्ही चाललोय गिरगावची जी शोभायात्रा आहे आज आहे गुढीपाडव्याची, ती बघायला. तर डॉक्टर आणि जबू खाली आलेत, आपण जाऊया. वॉचमॅन बघा, रात्री झोपायचं ना म्हणून वॉचमॅन ठेवला, मस्त झोपले. अंकल बोललो नाहीये, खुल्ला आहे का? ओके. चार उघडा होता, उघडा. मला वाटलं बंद आहे. बिचाराची झोप मोडली. आले बघा, आपली कार आली आहे. जबूनी कार घातली. ठीक आहे, खायला आणले. थँक्यू. अरे जाम भूक लागलेली. अरे जबूला आता मी बोललो की आज बिस्किट दे. दर्शन करू. तुमच्यासाठी देवच आहे रे. कभी कभी लगता है कि आप उन्हीं भगवान है. आई जाता मी गाडी चालवते. त्याला झोप आली आहे, झोपणार आहे. मी गाडी चालवणार आहे. बघतो काय भाई, फुल तयारी झाली आहे एकदम. कुर्ता बिरता घातला. आंघोळ केली ना डॉक्टर? मी दाखवायचा येणार आहे का? देवांग नाही ना आपल्या सोबत, म्हणून लवकर निघते पाहिजे. आंघोळ केली ना, माझी आंघोळ कधीच झाली आहे. हा काय? अशी झोप येत होती ना बाई, फुल डोळे पांगत होते माहितीये. बिस्किट खातो, एनर्जी. माझ्यामुळे टाइम नाही. बरोबर आहे. 4च वाजलेत. जबूजी मला 2:15लाच फोन केला. 2:15लाच तयार झाले. मी 6:15 आंघोळीला गेलो. गणपती बाप्पा मोरया. सो गाईस, आता आम्ही आलेलो आहे. डॉक्टरची झोप झाली आहे. कसला झोपलाय भाई, स्टार्टिंगला झोपलाय, डायरेक्ट एंडला उठलाय. इथून एंट्रन्स. मला वाटलं अरे अख्खा रोड खाली होता, मजा आली चालवायला. अरे गर्दी तर आपण असं पण बोललेलो बाबुलनाथच्या मंदिरात, गर्दी नाही दिसत आहे, गर्दी नाही. कसली होती गर्दी. सारखी लाईन. आहे बघा, मंदिर आलंय सिद्धिविनायक. आताशी किती वाजले तरी? 4:30 ना? 4ला निघालो. कितीला असते? 4:45 असते. काकड आरती. हा चल गाईस, आता आम्ही घेतलेलं आहे फुलं आणि नारळ आणि चालले मंदिरात दर्शन घ्यायला. आवाज पण ना कोकिळ. गाईस, आमचं दर्शन झालंय. लाईन बघा केवढी. लाईन केवढी आहे. आपण गेलो तेव्हा काय नव्हतं. आता बघा कसली आहे. तरी पण आपल्याला एक तास गेलं असेल ना. ते कसं चालू नव्हतं झालं, आरतीसाठी थांबलेलो ना आपण. तर जाऊया, गाडीत जाऊन झोपूया काय थोडा वेळ. गाडीत झोपू थोडा, 45 मिनिट्स तरी झोपू, नंतर मग खायला सुरू. बाई माझी झोप झाली आहे. तुझी झाली आहे भाई, आम्हाला झोपायचं आहे. इथून एंट्रन्स आहे. इथून गेलेलो ना मगाशी आपण. इथून गेलेलो आहे, बंद केलं आता. अरे भाई बघ इथे गर्दी बघ. इथे अजून पाठी गर्दी आहे. डेंजर रे. अरे हे तर काय नाही, मी आणि जब्बू एकदा होतो ना, हा. बाजूचा ग्राउंड आहे ना, हा. त्या ग्राउंड मध्ये 4-5-10 लाईन होत्या. हा. त्यानंतर मग इथून आतमध्ये 3 तास की 4 तास लागले आम्हाला दर्शन घ्यायला. हा. गाडी घेऊन आलेलो. मी तर पहिल्यांदा काय आलो होतं? रे एवढा सिद्धिविनायकला. हे आपलं अंगारिका संकष्टी. मी तर ठाण्यात राहून पहिल्यांदा आलो. ठाण्यात राहून. अरे मला आई बोलते लहानपणी आलेलो, पण मला आठवत नाही. मला जे आठवते ते आत्ताच. आत्ता आहे गिरगावची शोभायात्रा बघायला जायचं आपल्याला. पण लय वेळ आहे रे, 8 वाजता. आत्ताचे किती वाजले? 6:15. प्रेशर तर येते मला, सुवाला प्रेशर येते.
इथं टॉयलेट असेल ना कुठेतरी तेव्हा इथं टॉयलेट आहे. मेट्रो आहे रे ते मेट्रो आहे. आता आम्ही आलो ते हॉटेलला बोललो पहिले भूक लागली तर पहिले खाऊन घेऊ. तर सगळ्यांनी मिसळ मागवली. अरे यार मला चहा पाहिजे, चहा कॉफी काहीतरी कॉफी सांग, कॉफीने झोप जाईल. माझी झोप गेली, मी झोप काढली आहे भाई, मजबूत झोपलोय मी. मला झोपायची गरज आहे भाई. तुला सांगतो आरतीच्या वेळी मला अशी झोप येते, तुला बेकार झोप येते. तू एक तर काय ते काय कुठलं काय बोलवतेस मला काहीच स्टार्टिंगला समजत कुठची नव्हतं. आरती बोलवलं मला तेच विचार करत होते. म्हणलं कुठची आरती होती. बेकार झोप आली. डोळ्यात पाणी येत होतं म्हणजे. रिद्धी सिद्धीची होती बहुतेक. कुठली? हा स्टार्टिंगची ना आरती. कारण की रिद्धी सिद्धीची होती जास्त. जाम बेकार होतं. समजत नव्हतं ते मेन होतं रे. जेव्हा ते सुखकर्ता सुरू झालं ना तेव्हा झोपून आली. तेव्हा ठीक होतं, हा येतं भाई. आणि लास्टला जे काय सुरू झाले मंत्र भाई मला काय समजतच नव्हतं. बोलो यार चल सदा सर्व तर बोलून संपवून टाक. काय एवढं का बोलतोय भाई, मला नाही समजत. ते प्रॉपर असतं रे त्यांचं. प्रॉपर भज्जी येतं भाई, म्हणजे भज्जी बोलवतो. प्रॉपर अर्धा तास होती. अर्धा तास होती ना. आता लवकर होते. घड्याळात बघा गाईस प्रॉपर 7 वाजले प्रॉपर. आणि 8 वाजता शोभायात्रा सुरू होणार आहे. परत आजची 8 वाजता जरी झाली ना जेवण सुरू, हा. आपल्याला असं नाही की 8 वाजताच जायचं. तुमची 8:30 हा. 9 पर्यंत ना. हा. 8, अरे सगळे 9, 9:30 नंतर यायला सुरुवात. तुला सांगतो बघ, ते जिथून सुरुवात करतील ना तिथेच 8 ते 9 तिथेच टाइमपास असतो. टाइमपास म्हणजे तिथेच ते असतो, वाजवत भिजवत असतो. त्याच्यानंतर ते हळूहळू. मला नशिबा कुर्ता भेटला बाबा. अरे मला भेटत नव्हता, जुना पिना घालून आलं. इस्त्री केली राबजो मी इस्त्री करून ठेवलं. आली. नाही वडा आहे. मला वाटलं मिसळ आहे. आपली मिसळ आलेली आहे. सुरू पण झालं खायला. डेकोरेशन करतो. आवडली आणि जाऊन झोपू लावली. नंतर थोडं फ्रेश पण वाटायला पाहिजे ना. काही नाश्ता झालेला आता. काय करायचं आहे, जायचं गिरगावला का झोपायचं? मठात जाऊ चल. स्वामींच्या मठात पण जायचं चालू आहे. कुठे करी रोड? इथून 5 मिनिटं 10 मिनिटं 10 मिनिटावर आहे ना. हा. चल जाऊ मग. चल मठात जाऊन मग तिकडे जाऊ. लाव चिपेला. लावलंय. सवायस आता आम्ही जातोय स्वामींच्या मठात. तिथं पाणी स्वामींचं पण आमचं दर्शन झालेलं. पण डेंजर होतं ना भाई साक्षात असं वाटलं की स्वामी बसले तिथे. एवढं 2 मिनिटासाठी मी आहे ना बघतच बसलो भाई की काय स्वामी. बाजूला लालबागचा राजा पण होता आणि राईटला पण अजून देवी होती देवी. अरे चिंचपोकळीची आई बाबा. हा Guys, आता आम्ही थोडं इथं झोपतोय. आम्ही आलोय मरीन्सला आणि सगळे थोडीशी झोप काढतो कारण आम्हाला शोभायात्रेला जायचं आहे आणि 8 वाजले जातं. किती वाजता सुरू होईल रे डॉक्टर? सॉरी 8 वाजता सुरू होईल. मी काय विचारतोय, आपण किती वाजता जाऊया? 9 वाजता. सारे संपायला नको रे 9 वाजता. अरे एका तासात थोडी ना संपणार आहे. ते पण 12-1 वाजेपर्यंत असते. इथे डॉक्टर झोपलाय. हा बघा, हा बघ छोटा बाबू सारखं झोपलाय रे. कुठून जायचं? काय माहिती इथून असेल राहायची. थोडा वेळ झोपलेलो. एक सफाई कर्मचारी कोणतरी आला, एक नॉक करतोय. राहायला नुकती झोप लागलेली ती पण गेली. ते पण कशासाठी नॉक केला असेल त्यांनी? गाडीच्या खालून कचरा गाडीचा काढायचा खाली होता. कचरा होता तो काढत होता. त्याला झोपच गेली. हे बी इथं वाचतंय. नाही रे घंटा गाडी आहे पागलची. मला वाटलं ढोल वाजतोय. बाबुलनाथ समोर घडली. आपण त्या गल्लीमध्ये जायचं. इथून पुढे लेफ्टला जाऊ. एवढं फिरून शेवटी पोहोचलो आपण एकदाच्या जागी. त्याच रस्त्याने आम्ही कार घेऊन गेलेलो.
आणि तिथेच आलो परत कार आम्ही. कुठे मस्त होत्यात लावली आणि आम्ही फिरत चालत आलो. कार 1 किलोमीटर असेल ना वाटते, 1 किलोमीटर पाठीमागे लावतो. असं वाटतं दिवाळीला आलोय रे. सगळं साडी बुडी घालून कुर्ते घालून फोटो काढायला आले तुम्ही. इथे 2 ठिकाणी होता सोहा. हा आता प्रथम जिथे आहे ना तिथे हा. आपल्याला जायचं, इथे नाही आहे प्रथम. 2 जागी कसं होईल? हा 2 राहिला असता. तो चुकला असेल, आपण नाही. आपण चुकत नाही. आपण कधीच आम्हाला लोकेशन टाकलंय आणि तोच दुसरीकडे वाटतं. अबे सुरू पण नाही झालं रे डॉक्टर हे तर. तो बोललो ना. तो सफाई कर्मचारी नसता आला तर आपली झोप चांगली झाली असती. त्याची झोपेची वाट लावली आमच्या. त्याची पण काय चुकी आहे, त्याला गाडीच्या खालचं पुसाचं होतं, हा ना. साफ करायचं सड तसं ना, पुसायचं. आपली नंतर गाडी गेली असती तर मग त्याला विचारलं असतं ना, भाई हे साफ का नाही केलं. पण डेडिकेशन डेंजर होतं रे. तेव्हा तो बोलू शकत नाही हा. ना, अरे, गाडी होती म्हणून. हा तेच. काहीच रथ बघा रथ. शिवाजी महाराज आहे आणि तुकाराम महाराज. असते सिंगल असतं जास्त पण चांगलं नाही. काय शिवाजी महाराज. भाई आम्हाला वाटलं होतं की गर्दी असेल, पण एवढी असेल हे नव्हतं माहिती. आणि त्यात आम्हाला जागा पण नव्हती भेटत उभं राहायला, म्हणजे जिथून प्रॉपर सगळं दिसेल. म्हणून काय थोड्या वेळ उभं राहिलो एका जागी आणि मग हळूच एक आवाज मनातून आला, सोहम जिरली तुझी, आता गप घरी जा. मग काय निघालो घरी यायला. सगळे रील बघून आले. आपण असं वाटलं राजाला आलोय. लालबागच्या राजाला गर्दी अशी गर्दी असते. गर्दी बघ सगळी गर्दी चालली तिकडे. गर्दी आहे. चल इथून जाऊ. चल इथून जाऊ. आईस आता आम्ही आलेलो आहे कारच्या इथे आणि आता गाडी डॉक्टर चालवते. पूर्ण 1.5 ते 2 किलोमीटर. 2 किलोमीटर असेल ना. 1.5 किलोमीटर. माझी हालत खराब. एवढं ऊन आहे ना जाम आणि बेकार गर्दी बेकार. नाही बोललं 50,000 तरी असतील ना पब्लिक. 50,000 तरी पब्लिक असेल. गप आम्ही एक अर्धा पाऊण तास थांबलोय आणि कल्टी मारली. आता आमच्यासोबत प्रथम येते आणि प्रथमची फ्रेंड. प्रथम फक्त फ्रेंड आहे ती येते. येतोय. आई आमचं येते, भाई आमचं कॅन्सल झालंय, प्रथम येत नाही. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचं नाही, सबस्क्राईब करा. बाय बोल डॉक्टर. मध्ये गाडीमध्ये जाताना एक मस्त सिनरीज वगैरे दिसते, ते सोम रेकॉर्ड अरे तिला बाय बोलायला सांगितलं रे. अगं बाय बोल. बाय. जबुडी बाय बोल. नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटूया परवा. जाडेचा बर्थडे परवा. झाडाचा बर्थडे. झाडाचा बर्थडे उद्या आहे. हा सर उद्या आहे, पण पार्टी परवा देणार आहे. बाय बाय. ही नऊवारी, हा फेटा, हीच आपली ओळख आहे, हीच आपली शान आहे. इथे सण म्हणजे फक्त उत्सव नाही, तो संस्कृतीचा एक अभिमान आहे. महाराष्ट्र झुकत नाही, महाराष्ट्र फक्त घडवतो, इतिहास घडवतो. ढोल ताशांचा आवाज नाही, तो प्रत्येक मराठी मनात धडकणारा एक अभिमान आहे.